दारावरची बेल वाजली. सुजाताने जाऊन दार उघडलं. समोर सासू सासरे उभे होते. ते दोघे घरात आले. सुजाता त्यांच्या पाया पडली, पण त्या दोघांनी तिला आशीर्वाद दिले नाहीत. ते दोघे घरात तर आले, पण शांतपणे काही न बोलता एका बाजूला उभे होते. त्यांना शांत उभं असलेलं बघून सुजाता काही न बोलता तिच्या नवऱ्याला महेशला बोलवायला खोलीत गेली आणि नवऱ्याला म्हणाली, "अहो बघा, आज आपल्या घरी कोण आला आहे? आई बाबा आले आहेत." हे ऐकून महेश पटकन उठला आणि आनंदात म्हणाला, "काय, आई बाबा आले आहेत?" तो पळतच हॉलमध्ये आला. तिथे त्याचे आई बाबा अजून पण परक्यासारखे बसले होते. तो पळत बाहेर आला आणि त्यांच्या पाया पडला, पण त्या दोघांना त्याला बघून जास्त आनंद झाला नाही. त्यांनी फक्त द्यायचा म्हणून आशीर्वाद दिला. महेश म्हणाला, "आई बाबा, तुम्ही असे उभे का आहात? या बसा ना." महेश बायकोला म्हणाला, "सुजाता, आईबाबांसाठी चहा नाश्ता बनव आणि चहात आलं घाल. त्यांना आल्याचा चहा खूप आवडतो." अचानक त्याची आई म्हणाली, "बस बस, आम्ही इथे बसण्यासाठी आणि तुमचा पाहुणचार घेण्यासाठी आलो नाही. आणि नाही, आम्हाला तुझ्या घरातलं पाणी प्यायचं आहे." हे ऐकून महेशने त्याच्या आईकडे बघितलं. लगेच त्याचे बाबा म्हणाले, "आम्ही इथे खूप महत्त्वाच्या कामासाठी आलो आहोत." कविता घरी आली होती. तिच्या नवऱ्याने एक घर घेतलं आहे. त्याची वास्तुशांती आहे. तिच्या कार्यक्रमाला तिच्या सासरचे सगळे पाहुणे येणार आहेत. आता मुलीच्या सासरची गोष्ट आहे, त्यामुळे आमचा नाईलाज आहे, म्हणून तुम्हा लोकांना पण बोलवायला लागत आहे. तुम्ही लोक पण तिच्या कार्यक्रमाला या. कमीत कमी तिच्या सासरच्या लोकांच्या समोर तरी आपल्या घरातलं भांडण अबोला दाखवायची गरज नाही. आणि हो, खबरदार, तिथे कारण नसताना तमाशा केला तर समजून सांग ज्याला तुला सांगायचं आहे त्याला. स्वतःचे घर विकत घेणे खूप मोठी गोष्ट आहे आणि आनंदाची पण गोष्ट आहे. माझी अशी इच्छा नाही की माझ्या मुलीच्या आनंदाला कुणी नजर लावावी. आता आम्ही लोक जातो. 2 दिवसांनी सकाळी लवकर घरी या आणि आपण सगळे तिथूनच एकत्र कविताच्या घरी जाऊ, म्हणजे कुणाला संशय येणार नाही." असं म्हणत त्याचे आई बाबा मुलाचं उत्तर ऐकू न घेता त्यांच्या घरातून निघून गेले. महेश हैराण होऊन फक्त त्यांच्याकडे बघत राहिला. ते गेल्यानंतर सुजाता नवऱ्याच्या जवळ आली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसा महेश दचकला. तो काही बोलणार त्या अगोदर सुजाता म्हणाली, "अहो तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते." असं म्हणत ती किचनमध्ये चहा बनवायला गेली. तिने चहा गॅसवर ठेवला आणि विचार करायला लागली. तिला चांगलं समजत होतं की तिची सासू कुणाला समजून सांगायचं बोलत होती. सरळ सरळ तोंडावरच स्पष्ट बोलायचं होतं ना की तुझ्या बायकोला समजावून सांग म्हणून. असं आडून आडून टोमणा मारायची काय गरज होती? पण तिची सासू नीट बोलत कुठे होती? 2 वर्षापर्यंत महेश आणि सुजाता तिच्या सासू सासऱ्यांच्या सोबत एकत्र राहत होते. पण तिथे त्या घरात तिच्या सासू सासऱ्यांचे राज्य होते. त्यांना त्यांच्या घराचा खूप गर्व होता. शेवटी त्यांनी त्यांच्या मेहनतीने एक एक पैसा साठवून ते घर बांधलेलं होतं. मग गर्व का असणार नाही? त्यामुळे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरून ते त्यांच्या मुलाला आणि सुनेला ऐकवत असायचे. म्हणायचे, "अरे, हे घर आम्ही आमच्या मेहनतीनं बनवलं आहे. आम्हाला असं आयतं फुकट मिळालेलं नाही. तुमच्या तर लायकीच्या बाहेरची ही गोष्ट आहे. त्यामुळे जसे आम्ही सांगू तसे तुम्हा लोकांना या घरात आमच्या मर्जीने राहायला लागणार. या घरात तुमची मर्जी चालणार नाही आणि तुम्हाला बोलण्याचा पण हक्क नाही." पण महेश आणि सुजाता त्यांना काही बोलत नसायचे. त्यांच्या मर्जीप्रमाणे वागायचे. ते दोघं बोलायचे, "शेवटी घरातले मोठे आहेत. मग 2 गोष्टी ऐकवल्या तर काय वाईट वाटून घ्यायचं?" जेव्हा कधी पाहुण्यांच्या मध्ये किंवा शेजाऱ्यांकडून समजलं की त्यांच्या मुलाने एखादा फ्लॅट खरेदी केला आहे, की लगेच त्याचे आई बाबा महेशला ऐकवायला सुरुवात करायचे. म्हणायचे, "बघितले का? त्यांच्या मुलाने स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं घर घेतलं. पण आमच्या नशिबात असा चांगला मुलगा कुठं आहे? आमचा मुलगा तर तेवढा हुशार नाही." पण हद्द तर त्यावेळी झाली जेव्हा महेशचे आई बाबा पाहुण्यांच्या समोर, येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांच्या समोर त्यांच्या मुलाला आणि सुनेला ऐकवायला लागले. त्यांचा अपमान करायला लागले. ही गोष्ट त्यावेळीची आहे जेव्हा सुजाताच्या मुलाचे बारसे होते. घरात मोठा कार्यक्रम ठेवला होता आणि तिच्या सासू सासऱ्यांनी फक्त लोकांना दाखवण्यासाठी मोठा कार्यक्रम ठेवला होता.
त्याचा सगळा खर्च महेशने एकट्याने केला होता. पण जेव्हा सगळ्यांनी कार्यक्रमाची प्रशंसा केली, जेवणाची प्रशंसा केली, तेव्हा त्याचे आई बाबा दोघे एकाच सुरात म्हणाले, आता नातू झाला आहे म्हणजे एवढं तर करायला पाहिजे ना. जोपर्यंत आम्ही आहोत आमच्याकडून झालं तेवढं आम्ही करायचा प्रयत्न केला. आमच्यानंतर जेव्हा त्यांच्या खांद्यावर जबाबदारी पडेल ना, तेव्हा आपोआप करायला लागतील. त्यांचे बोलणे ऐकून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला असंच वाटत होतं की महेशने काहीही खर्च केला नाही आणि सगळं ओझं आई वडिलांच्यावर टाकून मोकळा झाला. ही गोष्ट महेशला समजली, पण लोकांच्या समोर तो त्याच्या आई वडिलांना काय बोलणार. मात्र सुजाताला हे अजिबात सहन झालं नाही. शेवटी सगळे पाहुणे गेल्यानंतर ती बोलली, आई, तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या समोर स्वतःच्याच मुलाचा अपमान करत असता. ते चांगलं दिसतं का? कार्यक्रमाचा सगळा खर्च तर तुमच्या मुलानेच केला होता. तिचा हाच शब्द तिच्या सासू सासऱ्यांनी पकडला आणि त्याचा एवढा मोठा इश्यू बनवला की सुनेच्या आई वडिलांना पण घरी बोलावून घेतलं. खूप मोठा तमाशा उभा केला. शेवटी घरातली शांती भंग होऊ नये म्हणून सुजाताला सासू सासऱ्यांचे पाय धरून माफी मागायला लागली. पण या गोष्टीचा महेशवर खूप मोठा परिणाम झाला, कारण त्याला माहीत होतं की त्याची बायको चुकीची नाही. पण आई वडिलांच्या समोर तो जास्त काही बोलू शकला नाही. मात्र आता त्याच्यावर स्वतःचं घर घेण्याचं भूत बसलं होतं. मग ते छोटे का असेना, शेवटी महेशने खूप कष्टाने आणि मेहनतीने 2 वर्षापूर्वी स्वतःचं घर विकत घेतलं. ते घर त्याच्या आणि त्याच्या बायकोच्या नावावर घेतलं होतं. पण जेव्हा ही आनंदाची बातमी त्याने त्याच्या आईवडिलांना सांगितली, तेव्हा ते खुश होण्याऐवजी त्याच्यावर नाराज झाले. त्याचे वडील म्हणाले, घ्या, एका घराची 2 घरं झाली. वा रे महेश, तू तर बायकोच्या रंगात रंगून गेलास आणि आम्हाला न सांगता बायकोसोबत वेगळे राहण्यासाठी स्वतःचं घर पण खरेदी केलंस. लगेच त्यांची बायको त्यांच्या सुरात सूर ओढत म्हणाली, अहो, त्याला काय बोलत आहात? जर आपली सून संस्कारी नसेल तर त्यात त्याची काय चूक? तिने तर त्याला स्वतःच्या जाळ्यात अडकवलं आहे, आईबापांपासून तोडलं आहे, आपलं एकत्र कुटुंब तोडलं आहे, आपल्या हसत्या खेळत्या घराला नजर लागली. पण यावेळी त्या दोघांनी आईवडिलांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. त्यांच्या नवीन घराच्या वास्तुशांतीला तर त्याचे आईवडील आलेच नाहीत. फक्त त्याची बहीण कविता तिच्या नवऱ्यासोबत आली होती. ती भावाचे स्वतःचे मेहनतीचे घर बघून खूप खुश झाली. आज या गोष्टीला 2 वर्ष झाली होती, पण त्याचे आई बाबा कधीच त्याच्या घरी आले नव्हते. आज त्यांच्या मुलीच्या घराच्या वास्तुशांतीसाठी त्या दोघांना नाईलाजाने बोलवण्यासाठी आले होते. नाहीतर मुलीच्या सासरी चर्चा होईल या भीतीने मुलाच्या घरी नाईलाजाने आले होते. पण कवितासोबत त्यांचे चांगले संबंध होते. या सगळ्या त्या बिचारीची काहीच चूक नव्हती. ती कायम तिच्या भावासाठी खुश असायची, त्याच्या घरी येत जात असायची. कविताने स्वतः भावाला आणि वहिनीला त्यांच्या घरी येऊन आमंत्रण दिले होते, त्यामुळे ते दोघे जाणारच होते. या सगळ्या विचारात चहा बनवून तयार झाला. ती नवऱ्याला आणि तिला चहा घेऊन बाहेर आली. त्या दोघांनी चहा घेतला आणि बहिणीच्या वास्तुशांतीसाठी गिफ्ट आणायला बाजारात गेले. 2 दिवसांनी वेळेवर ते दोघे त्यांच्या घरी पोहोचले आणि तिथूनच एकत्र कविताच्या घरी गेले. तिथे गेल्यावर बघितलं तर सुजाताचे सासू सासरे मुलीचं कविताचं घर बघून खूप खुश झाले होते आणि पाहुण्यांकडे त्या दोघांची प्रशंसा करत होते. हे बघून महेशला खरंच खूप वाईट वाटलं, पण तो त्यावेळी कविताच्या घरी काही बोलला नाही. सगळे लोक घरी परत आले आणि महेश त्यांच्या घरी यायच्या अगोदर त्याच्या आई वडिलांना म्हणाला, आई बाबा, मला तुमच्या दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे. मी तुमच्या पोटचाच मुलगा नाही का? हे ऐकून त्याची आई रागात म्हणाली, काय फालतू बोलत आहेस तू? महेश म्हणाला, तुम्ही तुमच्या मुलीसाठी किती खुश होत होता आणि मी घर घेतलं तेव्हा तोंड वाकडं केलं, साधं माझं घर बघायला पण आलं नाहीत. हे ऐकून त्याची आई म्हणाली, अहो, मी सांगत होते तुम्हाला या लोकांना नको घेऊन जायला. बघा, आपल्या मुलीच्या आनंदाला नजर लावत आहेत. एक तर ते स्वतःच्या घराला सोडून गेले होते आणि आता उलट आपल्यालाच ऐकवत आहेत. हे ऐकून महेश म्हणाला, छान आई, जेव्हा मुलीने आणि जावयाने स्वतःचं घर खरेदी केलं
ती आनंदाची गोष्ट आहे. तुमचा जावई योग्य होता. त्याच्या आयुष्यातली आनंदाची गोष्ट आहे. आणि जेव्हा मुलाने घर खरेदी केलं तेव्हा काय बोललात की सून मुलाला घेऊन वेगळी राहायला गेली, आमचं घर तोडलं. स्वतःच्याच दोन्ही मुलांच्या मध्ये एवढा फरक का? ही कसली मानसिकता आहे तुम्हा लोकांची? तुम्ही असे दोन्हीकडून कसे काय बोलू शकता? मुलाचे बोलणे ऐकून त्याच्या आईवडिलांना काय बोलावं काहीच कळेना. असं म्हणत महेश बायको आणि मुलाच्या सोबत तिथून निघून गेला. त्यानंतर त्याने कधीच त्याच्या आईवडिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचे आईवडील पण त्यांच्या इगो पुढे मानायला तयार नव्हते की या सगळ्यात त्यांची चूक होती. मुलगा आणि सून गेल्यानंतर ती दोघं शांत बसले होते. कितीतरी वेळ एकमेकांशी बोलले नाहीत. पण मुलाच्या बोलण्याने त्यांच्या मनात घर केलं होतं. थोड्या वेळानंतर हेमाताई रागात म्हणाल्या, बघितलं का तुमच्या मुलाला? आज आपल्याला चुकीचं ठरवून मोकळा झाला. लगेच त्यांचा नवरा म्हणाला, हेमा, हे सगळं त्याच्या डोक्यात त्याच्या बायकोनं भरवलं असणार. नाहीतर अगोदर आपला मुलगा असा नव्हता. लगेच हेमाताई म्हणाल्या, जेव्हापासून तो वेगळा राहायला गेला आहे, आपल्या ऐकण्याच्या बाहेर गेला आहे. दोघेही रागात बडबडत होते. पण सत्य हे होतं की आज पहिल्यांदा मुलाचे बोलणे त्यांच्या मनाला टोचले होते. कारण त्यांना माहीत होतं की मुलीने घर घेतल्यावर जेवढा आनंद त्या दोघांना झाला होता तेवढा कधीच मुलाने घर घेतल्यावर झाला नव्हता. इकडे कविता भावाच्या चेहऱ्यावरचा उदासपणा बघितला होता. रात्री तिने भावाला फोन केला आणि म्हणाली, दादा, तू ठीक तर आहेस ना? महेश हसला आणि म्हणाला, हो कविता, मी ठीक आहे. कविता म्हणाली, दादा, खोटं बोलू नकोस. काही वेळ शांत राहिल्यानंतर महेश म्हणाला, कविता, मला एक गोष्ट कळत नाही. जर मुलाने स्वतःचं घर घेतलं तर तो चुकीचा का ठरतो? कविताजवळ भावाच्या या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. कारण तिला पण तिच्या आईवडिलांचे विचार समजत नव्हते. कविता म्हणाली, दादा, मला माफ कर. माझ्यामुळे तुला आईबाबांच्या घरी जायला लागलं. महेश म्हणाला, अगं वेडाबाई, या सगळ्यात तुझी काय चूक? तू कायम आमच्यासोबत उभी असतेस. कविताचे डोळे भरून आले. ती म्हणाली, आई बाबा पण समजू शकले असते तर बरं झालं असतं. फोन ठेवून महेश खूप वेळ सोफ्यावर बसून होता. सुजाता पण त्याच्याजवळ जाऊन बसली. दोघेही त्याच गोष्टीचा विचार करत होते. महेश हसला आणि म्हणाला, बहुतेक काही नात्यांकडून आशा कधीच संपत नाहीत. सुजाता त्याचा हात हातात घेऊन म्हणाली, अहो सोडा ना, आपण काय चुकीचं केलं आहे? स्वतःचं घर स्वतःच्या हिमतीवर आणि मेहनतीने घेतलं आहे. कुणाचा हक्क तर हिसकावून घेतला नाही. महेश म्हणाला, सुजाता, मला स्वतःचं घर घेण्याचं दुःख नाही, पण दुःख या गोष्टीचं वाटत आहे की आज पण आईबाबांना असंच वाटत आहे की मी त्यांच्यापासून लांब गेलो आहे. सुजाता म्हणाली, महेश, नात्यात दुरावा घरामुळे येत नाही तर एकमेकांच्या सोबत वागण्यातून येतो. महेशने तिच्याकडे बघितलं. सुजाता खरं बोलत होती. हळूहळू दिवस पुढे गेले. महेशने आता पूर्णपणे त्याचे लक्ष त्याच्या कामावर आणि कुटुंबावर केंद्रित केलं. इकडे त्याच्या आईवडिलांचे आयुष्य आता पहिल्यासारखं राहिलं नव्हतं. त्यांचं वय व्हायला लागलं होतं. त्याच्या वडिलांना शुगर आणि बीपीचा त्रास व्हायला लागला होता. पण त्यांच्यामध्ये तोच मीपणा आणि गर्व होता. एक दिवस त्याचे वडील बाथरूममध्ये पाय घसरून पडले. त्यांना बघून हेमाताई खूप घाबरल्या. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं. डॉक्टरांनी चेकअप करून त्यांचे एक्सरे काढल्यावर सांगितलं की त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाला आहे. कमरेला पण मार लागला आहे. त्यांना काही दिवस आधाराची गरज लागणार आहे. हे ऐकून हेमाताई खूप घाबरल्या. त्यांनी लगेच कविताला फोन केला. कविता नवऱ्याच्या सोबत दवाखान्यात आली. पण जास्त वेळ थांबू शकली नाही. कारण तिला पण तिचे घर कुटुंब बघायचं होतं. तिचे सासर सांभाळायचे होते. 1-2 दिवस ती दवाखान्यात आली. पण तिसऱ्या दिवशी म्हणाली, आई, दादाला बाबांच्याबद्दल सांग ना. हेमाताई म्हणाल्या, त्याला सांगायची काहीच गरज नाही. कविता म्हणाली, पण का आई, तो तर तुझा मुलगा आहे ना? हेमाताई म्हणाल्या, आता त्याला कुठे आमच्या म्हाताऱ्यांची काळजी आहे? त्याला त्याचं घर, बायका पोरं आहेत.
त्यांचं जग वेगळं आहे. आईच्या बोलण्यावर कविताला समजलं की गोष्टी आता अहंकारावर येऊन पोहोचल्या आहेत. त्याच रात्री तिने महेशला फोन केला आणि वडिलांच्याबद्दल सांगितलं. वडिलांच्याबद्दल ऐकून महेश घाबरला. कविता म्हणाली, दादा, आईने तुला सांगायला नकार दिला होता. अजून पुढे कविता काही बोलणार त्या अगोदर महेश म्हणाला, मी आत्ता दवाखान्यात जातो. सुजाताने लगेच त्याला कपडे दिले आणि ती पण नवऱ्याच्या सोबत सासऱ्यांना बघायला दवाखान्यात आली. वडिलांची अवस्था बघून महेश सुन्न झाला. त्याचे वडील खूप अशक्त झाले होते. बाबा, महेशने हळूच आवाज दिला आणि त्यांच्याजवळ जाऊन बसला. त्याच्या वडिलांनी त्याच्याकडे बघितलं, पण काही बोलले नाहीत. डॉक्टरांशी बोलून महेशने सगळी औषधं आणली, बिल जमा केलं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून सुट्टी घेऊन स्वतः वडिलांच्या जवळ आला. त्याची आई हे सगळं बघत होती. ज्या मुलाला त्या कायम बायकोचा गुलाम तिच्या ऐकणाऱ्यांमधला बोलत असायची, तोच मुलगा आज वडिलांची सेवा करत होता. आणि त्यांची सून सुजाता रोज सकाळी गरम गरम जेवण करून पाठवत होती. तिच्या सासऱ्यांच्यासाठी हलके जेवण, तर सासूसाठी वेगळे जेवण. एक दिवस सुजाता जेवणाचा डबा घेऊन दवाखान्यात आली. तिची सासू तिच्याकडे बघत होती. त्यांना असं स्वतःकडे एकटक बघत असलेलं बघून सुजाता म्हणाली, काय झालं आई? तशी तिची सासू नजर फिरवत म्हणाली, काही नाही. पण त्यांच्या मनात हळूहळू काहीतरी बदलायला लागलं होतं. काही दिवसांनी महेशच्या वडिलांना दवाखान्यातून घरी सोडलं. डॉक्टरांनी सांगितलं होतं की पूर्ण आराम करायचा. घरी आल्यावर हेमाताईंनी सगळं सांभाळून घेण्याचा प्रयत्न तर केला होता, पण आता त्यांचं पण वय झालं होतं. छोट्या छोट्या गोष्टी करताना पण त्यांना त्रास व्हायचा. महेश रोज ऑफिसला जायच्या अगोदर वडिलांना भेटायला घरी यायचा. औषधं नीट ठेवायचा, डॉक्टर बोललेले समजून सांगत असायचा आणि मग ऑफिसला जायचा. संध्याकाळी घरी येताना भाजीपाला आणि घरातले सामान घेऊन यायचा. सुजाता रोज सकाळी नवऱ्याच्या सोबत जेवणाचा डबात पाठवत असायची, तर कधीकधी स्वतः येऊन बनवत असायची. पण तिचे सासरे जास्त बोलत नव्हते. त्यांच्या मनात लाज पण होती आणि कुठे ना कुठे अहंकार पण होता. त्यांना कळत होतं की मुलगा आणि सून त्यांची साथ देत आहेत, काळजी घेत आहेत, पण त्यांचा अहंकार एवढ्या लवकर तुटणार थोडीच होता. एक दिवस रात्री पाऊस पडत होता. लाईट सारखी सारखी जात होती. महेशच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. हेमाताई त्यांची अवस्था बघून खूप घाबरल्या. त्यांनी लगेच मुलाला महेशला फोन केला आणि म्हणाल्या, महेश, लवकर ये, तुझ्या बाबांची तब्येत बिघडली आहे. महेश लगेच घरातून निघाला. त्याच्यासोबत सुजाता पण आली. पाऊस जोरात पडत होता. रस्त्यावर नीट दिसत पण नव्हतं. पण महेशला लवकरात लवकर वडिलांच्या जवळ पोहोचायचं होतं. घरी आल्यावर त्याने लगेच वडिलांना दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. थोड्या वेळानंतर डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, घाबरण्याची गरज नाही, पण यापुढे काळजी घ्या. त्यांना त्रास होऊ देऊ नका. हेमाताई रडायला लागल्या. त्यांनी बघितलं तर महेश पूर्ण भिजला होता, पण त्याला त्याच्या वडिलांची काळजी होती. ते बघून त्या क्षणी त्यांच्या मनात वर्षापासून असलेला अहंकार एका क्षणात संपला. त्यांनी त्याचा हात पकडला आणि म्हणाल्या, महेश बाळा. महेशने आईकडे बघितलं. तशी त्याची आई त्याच्या गळ्यात पडून रडायला लागली आणि म्हणाली, महेश, आम्हाला माफ कर. आम्ही कायम तुला आणि सुनबाईला चुकीचं समजलो. महेश काही बोलला नाही. त्या पुढे म्हणाल्या, तू वेगळं घर घेऊन राहायला लागला तेव्हा आम्हाला असं वाटलं की तू आमच्यापासून लांब गेलास. सुनबाईने तुला आमच्यापासून हिसकावून घेतलं. आम्ही सगळा दोष सुनबाईला दिला, पण आज आम्हाला समजलं की तू आमच्यापासून लांब गेला नव्हता. तो आमचा मनाचा भ्रम होता. सासूचे बोलणे ऐकून सुजाताचे डोळे भरून आले. तिची सासू तिच्यासमोर हात जोडून म्हणाली, सुजाता, आम्हाला माफ कर. मी तुला खूप चुकीचं समजले होते. तुला घर तोडणारी बोलले होते. सुजाताने त्यांचे हात पकडले आणि म्हणाली, आई, तुम्ही माफी मागू नका. तुम्ही मोठ्या आहात. पण तिची सासू रडत म्हणाली, नाही सुनबाई, चूक आमची होती. तू तर कायम या घराला बांधून ठेवलंस. तू जर मनात आणलं असतंस
तर आमच्या मुलाला कायमचं आमच्यापासून लांब करू शकली असतीस. पण तू कधीच तसं केलं नाहीस. तेवढ्यात तिच्या सासऱ्यांनी हळूच डोळे उघडले. समोर मुलाला आणि सुनेला काळजीत बसलेलं बघितलं. त्यांना असं बघून त्यांच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलं. त्यांनी हळू आवाजात मुलाला आवाज दिला. तसा महेश लगेच त्यांच्या जवळ गेला. त्याच्या वडिलांनी त्याचा हात पकडला आणि म्हणाले, तू खूप चांगला निघालास. स्वतःचे घर खरेदी केलं म्हणून नाही, तर नाती निभावलीस म्हणून. एवढं ऐकताच महेशच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याने वडिलांचा हात मजबूत पकडला. त्या दिवशी सगळे कुटुंब कुठल्याही तक्रारीशिवाय, कुठल्याही अहंकाराशिवाय एकत्र आलं. एकमेकांच्या बद्दल असलेले निस्वार्थ प्रेम, आपलेपणा जाणवायला लागला. हळूहळू त्याच्या वडिलांची तब्येत सुधारली. एक दिवस असं कोणीतरी हेमाताईंना म्हणालं, काय हो ताई, तुमचा मुलगा आणि सून वेगळे राहतात ना? अगोदर अशा गोष्टी ऐकून त्यांना वाईट वाटायचं. पण आता त्या हसून म्हणाल्या, हो, तो वेगळ्या घरात राहतो. पण मुलाने जर स्वतःच्या हिमतीवर, मेहनतीवर घर घेतलं, तर त्यात आईवडिलांचे हार होत नाही, तर त्यांना त्या मुलावर गर्व होतो. त्या गर्वाने म्हणाल्या, आमच्या मुलाने आणि सुनेने घर नाही, तर स्वतःचा संसार बनवला आहे. आता घरात पहिल्यासारखा आनंद परत आला. सगळे अधूनमधून एकत्र येत असायचे. सगळे एकत्र असताना महेशचे वडील हेमाताईंना म्हणाले, अगोदर मला असं वाटत होतं की मोठं घर माणसाची खरी कमाई असते. पण आता मला कळत आहे, सगळ्यात मोठी कमाई आपली प्रेमाची माणसं असतात. आणि त्यांना गमावण्यासाठी फक्त माणसाचा अहंकारच पुष्कळ असतो. महेश आणि सुजाता त्या दोघांचं बोलणं ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, शांती होती. कारण यावेळी त्यांनी फक्त घर बनवले नव्हते, तर तुटलेल्या नात्यांना परत जोडून घर बनवले होते.